आपण 1 मार्च पासून आता हे करावंच लागेल अशा प्रकारचं एक जे मोहीम आपण राबवली संगमनेरच्या भविष्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आता हे करावंच लागेल हे आपण सुरू केलं। याच्या अंतर्गत 1 मार्च पासून आपण कारवाई देखील चालू केल्या। कोणत्याही रस्त्यावरच्या व्यावसायिकाला, फेरीवाल्याला, गोरगरीब सामान्य माणसाला त्रास देण्याचा हेतू याच्या मागे नाही, किंबहुना त्यांना शाश्वत असा व्यवसायाची जागा देणं हा त्याचा एक दुसरा उद्देश आज या ठिकाणी आहे। मी शाळेमध्ये जायचो लहानपणी, तेव्हा ज्या मावशी फळं विकायच्या आज त्यांचे नातू पण मी त्याच दुकानावर फळं विकताना पाहतोय। उद्देश हा असला पाहिजे की पुढची पिढी ह्याच्यातून बाहेर पडली पाहिजे आणि शाश्वत एखाद्या व्यवसायाकडे गेली पाहिजे। म्हणजे एखाद्याने रस्त्यावर दुकान चालू केलं, चहाची टपरी असेल किंवा फळाचं दुकान असेल किंवा काही पाववड्याची गाडी असेल किंवा काही असेल, तर त्यांनी तातडीने याच्यातून पैसे वाचवत एखादा गाळा घेणे, एखादी शाश्वत अशी कुठेतरी व्यवसायाची व्यवस्था करणे हा त्याचा उद्देश असला पाहिजे। म्हणजे ही मदत जी आहे ही तात्पुरत्या स्वरूपात असू शकते, कायमस्वरूपी त्या रस्त्यावर व्यवसाय करणं हे काही योग्य नाही। आणि म्हणून जे लोक आता व्यवसाय करतायत त्यांना आपण गेले 20 दिवस 25 दिवस 1 महिना जवळजवळ आपण सातत्याने त्यांना सूचना देत होतो, त्यांना आपण आव्हान करत होतो की त्यांनी पर्यायी व्यवस्था कराव्या। याच्यातल्या 50% लोकांच्या पर्यायी व्यवस्था आहेत हे देखील आमच्या निदर्शनास आलेलं आहे। अनेक लोक तर असं आहे की स्वतःचा गाळा आहे त्याच्या बाहेर परत दुकान मांडून ते बसलेले आहेत। अनेक असे आहेत की ज्यांनी आपला जो गाळा मिळालाय तो भाड्याने दिलेला आहे आणि परत रस्त्यावर येऊन व्यवसाय करतायत। मग सामान्य माणसाला आपण मदत करत असताना अशा लोकांना आपण कशा पद्धतीने मदत करायची हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून त्यासाठी आपण 29 जानेवारीला हे जे कमिटी यांची राज्य शासनाने केलेली हॉकर्स कमिटी त्याची पहिली बैठक नगरपालिकेमध्ये घेतली। त्यांच्याकडून सूचना मागवल्या की आपण ह्याला दुरुस्त कसं करायचं। जे लोक काल अतिक्रमणाच्या कारवाई चालू झाल्यानंतर बोलत होते याच्यातलेही अनेक लोक त्या बैठकीला होते, त्यांच्याही सूचना घेतल्या गेल्या। त्यांना लेखी स्वरूपात 7 दिवसात सूचना द्यायला सांगितल्या, त्यांनी त्या दिल्या। त्याच्यानंतर 20/2 म्हणजे 20 फेब्रुवारी 2026 ला पुन्हा बैठक या सगळ्यांची